कोलकाता नाईट रायडर्सने यंदाचा आयपीएलचा किताब पटकावलेला आहे। केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवरती नाव कोरलेलं आहे। हैदराबादचा 8 गडी राखत पराभव केलेला आहे। तर आताची मोठी बातमी आपण पाहतोय, कोलकाता नाईट रायडर्सने यंदाचा आयपीएलचा किताब पटकावलेला आहे। केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे। हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केलेला आहे। तर या घडीची आपण मोठी बातमी पाहतोय, कोलकाता नाईट रायडर्सने यंदाचा आयपीएलचा किताब पटकावलेला आहे। केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे। हैदराबादचा 8 गडी राखत पराभव करण्यात आला आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार। पद्मेश, केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय। नक्कीच आपण बघितलं असेल की केकेआरने तिसऱ्यांदा जो आयपीएलचा किताब जिंकलेला आहे। आपण बघितलं या पूर्ण हंगामामध्ये केकेआरने एकदम उत्तम असं कामगिरी केली होती। गौतम गंभीर ह्या ज्या टीमचा कोच असल्यामुळे प्रत्येक बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, प्रत्येक ज्या एका फील्डमध्ये ते अग्रेसर होते। सुरुवातीपासून त्यांनी उत्तम बॅटिंग, बॉलिंग केली होती। या मॅचमध्ये आपण बघितलं की उत्तम प्रकारे मायकल स्टार्क याने विकेट घेतल्यामुळे त्यांना चांगली सुरुवात झाली। त्यानंतर SRHचं आपण बघितलं की बॅटिंग आणि बॉलिंग कमकुवत असल्यामुळे त्यांना या सामन्यामध्ये जिंकता आलं नाही। त्याचमुळे केकेआरने दोन्ही म्हणजे बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांनी हा सामना जिंकला आणि संपूर्ण हंगामात आपण बघितलं की केकेआर हा चांगला संघ म्हणून पुढे आला होता। नक्कीच गुरु। निश्चित पद्मेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।